स्थानिक स्वराज्य संस्था छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुहास शिरसाट यांचा कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे भव्य सत्कार करण्यात आला आहे। या प्रसंगी बोलताना आमदार सुहास भाऊ शिरसाट यांनी मतदारसंघातील सिंचनाची कामे प्रामुख्याने हाती घेणार असल्याचं सांगितलंय। त्याकरिता ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित कार्यालयास प्रस्ताव सादर करावे आणि त्यासाठी मी पाठपुरावा करेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपूर येथील विद्यार्थ्यांचे आणि ग्रामपंचायत करीत असलेल्या विकास कामांचे त्यांनी कौतुक केले। यावेळी केतन काजे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संजय गव्हाणे, PM डहाके, माजी सरपंच पिशोर यांनीही ग्रामपंचायतने केलेल्या विकास कामांविषयी कौतुक केले। संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत मान्यवरांनी प्रशंसा केली आहे। यापुढे देखील असेच कार्य चालू राहिल्यास ग्रामपंचायत नादरपूर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक नक्कीच मिळवेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। आमदार सुहास शिरसाट आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी रक्तदान शिबिर, अभंग आणि भजन स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच प्रशासक सविता दिलीप निकम यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामहरी निकम, प्रास्ताविक लक्ष्मण बळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष बनकर यांनी मानले आहे। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशीतील पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। आज या ठिकाणी एका सप्ताहाच्या निमित्तानं या नादरपूर गावाला भेट देण्याचा योग या ठिकाणी आला। या गावची सर्व मंडळी मला निमंत्रण देण्यासाठी आली होती आणि मी माझं भाग्य समजतो की या गावाला या सप्ताहाच्या निमित्तानं संत शिरोमणी सावता महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्तानं मला भेट देता आली। या गावात येत असताना मी काही गोष्टी या गावाबद्दल ऐकल्या होत्या आणि त्या निश्चितपणे इथं आल्यानंतर त्या खरंच सत्यात उतरवल्यासारख्या निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतं। या गावातील झाडांची संख्या, या गावातील स्वच्छता, त्यांनी मंदिरामध्ये केलेलं काम, त्याचबरोबर परिसरातलं काम मला निश्चितपणे चांगलं जाणवलं आणि जे उपक्रम हे गाव राबवतं आहे ते निश्चितपणे या शासनाच्या, युती शासनाच्या, देवेंद्रजींच्या आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जे धोरण त्या ठिकाणी आखलं आहे त्या धोरणाला अनुसरून हे गावही त्याच्यासोबत असतं। या गावाला निश्चितपणे या विभागाचे आमदार असतील, या जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांचंच सहकार्य या ठिकाणी मिळत असताना हे गाव निश्चितपणे चांगलं काम करतं आहे आणि भविष्यातही जर सिंचनाचं काम जर चांगल्या प्रकारे जर झालं तर निश्चितच या गावाचा विकास आणखी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल आणि भविष्यात त्या पद्धतीनं गावकऱ्यांनीही सहकार्य करावं। गावकऱ्यांचं सहभाग जर त्यात असला तर देवेंद्रजींचं धोरण सिंचनाचं आहे, पाण्यासाठी गावाला कुठेही जायची गरज पडली नाही पाहिजे असं धोरण देवेंद्रजींचं आहे आणि त्यामुळं आपण जर सहकार्य केलं, गावांचं जर सहकार्य असलं तर भविष्यात पुढच्या काळामध्ये इथले सर्व जिल्हा परिषद सदस्य केतन काजे असतील, त्याचप्रमाणे आमदार संजनाताई जाधव असतील, यांच्या नेतृत्वाखाली या गावाने जर व्यवस्थितरित्या भविष्यातलं काम केलं तर निश्चितच या गावचा विकास चांगला होईल आणि त्यासाठी मीही निश्चितपणे प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं सांगतो। या गावकऱ्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्या स्पर्धेमध्ये ते तालुका पातळीपर्यंत त्यांनी प्रथम क्रमांकही मिळवला। भविष्यातही आणखी चांगलं काम करून ते पुढच्या जिल्हा आणि राज्य स्तरावर पण जातील अशा शुभेच्छा मी गावकऱ्यांना देतो, माझ्या वतीने देतो।